आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। स्मार्ट मीटर बदला अन्यथा राज्यव्यापी आंदोलन हबप तुकाराम बाबा महाराज। महावितरणने बसवलेले स्मार्ट मीटरने सर्वसामान्यांच्या खिशाला दुपटीने नव्हे तर 10 पट कात्री लागत आहे। स्मार्ट मीटर बसवल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले आहे। स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली लूट थांबवा, मीटर बदला अन्यथा जतसह संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला। हबप तुकाराम बाबा महाराज यांनी स्मार्ट मीटर व महावितरणचा बोंघळ व लुटालुटीचे पुरावेच पत्रकार परिषदेत सादर केले। आपणास 1600-1700 रुपये दरमहा बिल यायचे, आज ते 16,000 आले आहे। मागील 3 महिन्यांपासून बाबा बिस्लरी प्लांट पूर्ण बंद आहे, त्याचे बिल 42,000 आले आहे। विशेष म्हणजे त्या बिस्लरी प्लांटवर सोलर बसवले आहे तरी बिल कमी येण्याऐवजी मनमानी पद्धतीने आले असल्याचे तुकाराम बाबांनी निदर्शनास आणून दिले। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर उलट जितका वापर केला तितके तंतोतंत वीज बिल येणे अपेक्षित असताना जादा बिल येते। यामागचे नेमके गौड बंगाल काय, असा सवाल उपस्थित करत तुकाराम बाबा महाराज म्हणाले, महावितरणने स्मार्ट मीटर बसवणे अगोदर त्या ग्राहकाला किती बिल येत होते व आता किती बिल येत आहे, ग्राहकांच्या वापरात नेमका काय बदल झाला। ग्राहकांच्या वीज वापरात जवळपास कोणताही बदल झालेला नसला तरी वीज बिल अव्वाच्या सव्वा येत आहे। महावितरणकडे याबाबत विचारणा केली असता लाईटची बटणे लूज असतील बघा, असे अन्य व हास्यास्पद उत्तरे दिली जात आहेत। याबाबत आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राज्यव्यापी आंदोलन मोहीम हाती घेणार आहोत। वीज ग्राहकांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले। यावेळी जयदीप माने, मानवमित्र, दत्ता सावळे उपस्थित होते। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।